मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेरिमेंटल सेटअप पाहिला होता फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्याच्यात काही शब्द गेले होते, ते डेफिनेशन आपल्याला पाहिजे. ही ऑलरेडी माहिती तुम्हाला. मोनोक्रोमॅटिक लाईट, मोनो म्हणजे सिंगल, अ लाईट ऑफ सिंगल wavelength or single color, that is called monochromatic light. 11वीला होती आपल्याला. जर वेवलेंथ सिंगल असेल तर वेवलेंथ चेंज झाली तर फ्रिक्वेन्सी चेंज होते. म्हणजे याच्याऐवजी काय बोलू शकता तुम्ही? फ्रिक्वेन्सी. अ लाईट ऑफ स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी और सिंगल फ्रिक्वेन्सी और सिंगल वेवलेंथ और सिंगल कलर is called monochromatic light. मग डेफिनेशन लिहिताना फ्रिक्वेन्सीच्या रूपात लिहा. अ लाईट ऑफ स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड मोनोक्रोमॅटिक लाईट. फ्रिक्वेन्सी फिक्स आहे म्हणजे वेवलेंथ पण फिक्स राहील आणि ते सिंगल कलरचा लाईट राहतो. पुढची डेफिनेशन फोटो इलेक्ट्रॉन्स. कालचा एक्सपेरिमेंट तुमच्या लक्षात आहे. असं आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डेफिनेशन केली होती. हा मेटल सरफेस आहे समजा, फोटो सेन्सिटिव्ह. याच्यावर लाईट इन्सिडंट झाला, तिथून काय बाहेर पडतात? इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. हे जे इलेक्ट्रॉन्स एमिट झाले, इजेक्ट झाले मेटल सरफेसमधून, त्यांना काय म्हणतात? फोटो इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात. म्हणजे आपण असं बोलू शकतो, वेन अ लाईट इज फॉल, वेन अ लाईट ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी इज फॉल ऑन द मेटल सरफेस, then due to the photoelectric effect the electrons are ejected from the metal surface. That ejected electrons are called photoelectrons. झालं? वापस एकदा. फोटो इलेक्ट्रॉन्स when light of suitable frequency is incident on the photosensitive metal surface, then due to photoelectric effect electrons are emitted or ejected from the metal surface. That is called photoelectrons. आपण एक्सपेरिमेंटमध्ये सांगत होतो की हा जो लाईट आहे हा एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा पाहिजे. मग मी सांगत होतो सुटेबल फ्रिक्वेन्सी और ॲप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी. ती काय असते? नवीन शब्द आहे तुम्हाला हा, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. तिला दाखवता न्यू झिरोने. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? एक्सपेरिमेंट शिकताना आपण बोललो होतो की कोणता पण लाईट नाही चालणार, एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा लाईट लागेल. तो जर त्या मेटल सरफेसवर किंवा एमिटरवर इन्सिडंट झाला तर इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात आणि मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो. ती जी फ्रिक्वेन्सी असते विशिष्ट, तिला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतात. डेफिनेशनच्या रूपात असं सांगावं लागेल. तर असं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी of radiation required to start photo emissions or to start photoelectric effect. That is called threshold frequency. म्हणजे मेटल सरफेसमधून इलेक्ट्रॉन्स एमिट होण्यासाठी रेडिएशनची जी कमीत कमीत फ्रिक्वेन्सी असते, जिथून फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टार्ट होतो किंवा इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात, दॅट मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन इज कॉल्ड थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे अर्थ असा, जर मेटल सरफेसवर रेडिएशन इन्सिडंट होत आहे आणि जर या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी लेस दॅन काय असेल? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असेल,
तर इलेक्ट्रॉन्स एमिट होणार नाही, फोटो इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार नाही, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑब्झर्व होणार नाही. म्हणजे जी फ्रिक्वेन्सी लागेल ती कोणा इतकी लागेल, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी और ग्रेटर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मग जेव्हा इन्सिडंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी ही कोणा इतकी असेल, इक्वल टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी और ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, only at that time photoelectric effect is observed or photoelectrons are emitted from the photosensitive metal surface. The definition वापस, the minimum frequency of incident radiation required to start photo emission in photosensitive material is called threshold frequency. पुढची एक डेफिनेशन आपल्याला शिकायची आहे, वर्क फंक्शन. वर्क फंक्शन W0 ने दाखवतो. वर्क फंक्शन इज नथिंग बट द एनर्जी. काय स्थिती, एनर्जी. एक विशिष्ट एनर्जी की ज्या एनर्जीमुळे मेटल सरफेसमधून काय एमिट होतील, फोटो इलेक्ट्रॉन्स एमिट होतील, त्या मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जीला काय म्हणतात, वर्क फंक्शन म्हणतात. मग डेफिनेशनच्या रूपात असं, वर्क फंक्शन इज द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू pull the electrons from metal surface. मेटल सरफेसमधून इलेक्ट्रॉन्स बाहेर काढण्यासाठी, एमिट करण्यासाठी जी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी गरजेची असते तिला काय म्हणतात, वर्क फंक्शन किंवा फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन पण म्हणतात. मग आता अजून चांगल्या भाषेत, वर्क फंक्शन इज द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी provided to the electron in the metal surface so that the electrons can be pulled out म्हणजे बाहेर काढणे, pulled out from the metal surface. That minimum amount of energy is called work function, represented by W0. The unit of work function is EV, electron volt. वर्क फंक्शनचं युनिट आहे. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. कमी फ्रिक्वेन्सी जास्त वेवलेंथ असते. म्हणजे जसं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी होती तशीच दुसरी डेफिनेशन, थ्रेशोल्ड वेवलेंथ λ0 दाखवायचं. मी बोललो तुम्हाला फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. इथं काय शब्द वापरला होता आपण, मिनिमम फ्रिक्वेन्सी. मग इथं उलटं वापरावं लागेल, काय बोलावं लागेल, मॅक्झिमम. मग कसं, थ्रेशोल्ड वेवलेंथ इज द मॅक्झिमम वेवलेंथ ऑफ रेडिएशन टू स्टार्ट द फोटो एमिशन और टू ऑब्झर्व द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. म्हणजे फोटो एमिशन होण्यासाठी किंवा इलेक्ट्रॉन्स बाहेर पडण्यासाठी जी मॅक्झिमम वेवलेंथ लागते रेडिएशनची, इन्सिडंट रेडिएशनची, तिला म्हणतात थ्रेशोल्ड वेवलेंथ. वापस एकदा, थ्रेशोल्ड वेवलेंथ इज द मॅक्झिमम वेवलेंथ ऑफ इन्सिडंट रेडिएशन टू स्टार्ट द फोटो एमिशन. पुढचा पॉईंट बघा, ऑब्झर्वेशन्स फ्रॉम एक्सपेरिमेंट ऑन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. काल वेळ आपण एक्सपेरिमेंट केला होता, त्याच्यात 2 प्लेटा दिल्या होत्या तुम्हाला मी. अशी इव्हॅक्युएटेड ट्यूब होती, माहिती तुम्हाला, इव्हॅक्युएटेड ट्यूब होती. रेडिएशन येत होते, हा का होता एमिटर, आणि इकडं काय लावलं होतं आपण, कलेक्टर. इलेक्ट्रॉन्स असे येत होते इकडं, झालं. बाकीची सर्किट डायग्राम काढली होती आपण. मग आता पहिलं ऑब्झर्वेशन काय बघा, वेल अल्ट्राव्हायलेट रेडिएशन
ultraviolet radiations are incident on emitter plate, then the photoelectric effect occurs. That means electrons are emitted from the emitter plate and collected by the collector plate. But the photoelectric effect जो मिळाला होता आपल्याला photoelectric effect was observed when the frequency of incident radiation is equal or greater than कोण एवढी असेल आत्ता शिकवलं तुम्हाला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कशाने दाखवली होती आपण न्यू झिरो. इवन इफ इंटेन्सिटी ऑफ लाईट इज लो, जे इन्सिडंट रेडिएशन होते लाईट त्याची इंटेन्सिटी लो जरी असेल तरी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट त्याच्यात दिसतो. पण केव्हा जेव्हा हे जे इन्सिडंट रेडिएशन आहे यांची फ्रिक्वेन्सी स्पेसिफिक असेल, म्हणजे कोणापेक्षा जास्त असेल थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन तुम्हाला आत्ताच शिकवले मी. दॅट इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड टू ऑकर द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मग इन्सिडंट रेडिएशन जे आहे त्याची फ्रिक्वेन्सी इक्वल ऑर ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इतकी असेल तरच काय होतं फोटो इलेक्ट्रॉन्स एमिट होतात, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट त्याच्यात ऑब्झर्व होतो. जरी इंटेन्सिटी काय असेल लो असेल तरी इलेक्ट्रॉन्स एमिट होतात. सो दिस इज द फर्स्ट ऑब्झर्वेशन. दॅट मीन्स फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट टेक्स प्लेस ओनली व्हेन द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन इज इक्वल ऑर ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. पुढचं ऑब्झर्वेशन असं होतं the photoelectric effect is instantaneous process. Instantaneous process means there is no time lag between the incidence of radiation and photoelectric effect. म्हणजे रेडिएशन जे इन्सिडेंट रेडिएशन या एमिटरवर आदळलं इन्सिडेंट झालं की लगेच काय दिसतं तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑब्झर्व होतो. अँड फोटो करंट मीन्स द इलेक्ट्रिक करंट ऑब्झर्व ड्यू टू द photoelectrons or photoelectric effect, that is called photocurrent, is start within 10⁻⁹ seconds. म्हणजे याचा अर्थ ही कशी प्रोसेस आहे ताबडतोब होणारी प्रोसेस आहे, इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. जसे काय रेडिएशन मेटल सरफेसवर और एमिटरवर इन्सिडंट झाले की 10⁻⁹ सेकंदाच्या आत त्याच्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. ते इलेक्ट्रॉन्सला आपण नाव काय दिलं होतं फोटो इलेक्ट्रॉन्स. आणि ते इलेक्ट्रॉन्समुळे जो करंट फ्लो होतो त्याला म्हणतात फोटो करंट फ्लो व्हायला लागतं. सो इट इज द इन्स्टंटेनियस प्रोसेस. तिसरं ऑब्झर्वेशन काय आहे पण ते या सेकंड पॉईंटमध्ये जर इन्सिडंट रेडिएशन आपण स्टॉप केले तर फोटो करंट पण काय होऊन जाईल स्टॉप होईल, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टॉप होऊन जाईल. आता तिसरं ऑब्झर्वेशन. थर्ड ऑब्झर्वेशन असं इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन न्यू अँड ॲक्सलरेटिंग काल गेला हा शब्द पोटेन्शियल V इज केप्ट कॉन्स्टंट. दोन गोष्टी आपण कॉन्स्टंट ठेवल्या. इन्सिडंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी विच इज ऑलवेज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी अँड ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल V ॲनोडला आपण लावलं होतं बरोबर, इज केप्ट कॉन्स्टंट झालं. देन
the photoelectric current or photocurrent increases linearly as increase in intensity of light. म्हणजे जसजशी आपण या इन्सिडंट रेडिएशनची काय वाढवू, इंटेन्सिटी वाढवू, बरोबर, तसं काय वाढेल, फोटो करंट इन्क्रीज होतो. म्हणजे असा ग्राफ येतो त्याचा. समजा इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन आणि इकडे काय घेतलं आपण, फोटो करंट घेतला. देन द ग्राफ इज स्ट्रेट लाईन. म्हणजे जसजशी इंटेन्सिटी वाढेल तसं काय वाढत जाईल, फोटो करंट वाढत जातं. मग तो थर्ड पॉईंट वापस, इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन न्यू अँड ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल V is kept constant, then photo current increases linearly as increase in intensity of light. That means सोप्या भाषेत photo current through the circuit is directly proportional to the intensity of radiation or light. Third observation होतं आपलं. चौथं ऑब्झर्वेशन काय बघा, आपल्याला फोटो इलेक्ट्रिक करंट वाढवलं आपण कशाच्या सहाय्याने, बाय इन्क्रीज इन इंटेन्सिटी ऑफ लाईट. आता दुसरा स्टेज असा करू शकतो आपण, फोर्थ, इफ फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन विच इज ग्रेटर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी अँड इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन, incident radiations are kept constant. काय केलं आपण, दोन गोष्टी कॉन्स्टंट ठेवल्या म्हणजे तिसऱ्याचा इफेक्ट पाहता येतो. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन अँड इंटेन्सिटी आर केप्ट कॉन्स्टंट, अँड नाव इफ वी increase accelerating potential of collector. काल आपल्याला गेला हा म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एमिटर अँड कलेक्टर प्लेट. एमिटर आणि कलेक्टरला आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला होता. इफ द ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल ऑफ कलेक्टर प्लेट increases then photo current also increases and becomes maximum. After that the photoelectric current remains constant. बघा वाक्याचा अर्थ बघा व्यवस्थित. काय बोललो आपण, इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली आणि समजा ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल ऑफ कलेक्टर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एमिटर अँड कलेक्टर प्लेट इन्क्रीजेस, देन फोटोइलेक्ट्रिक करंट ऑल्सो इन्क्रीजेस. इनिशियली सुरुवातीला वाढत जातं अँड आफ्टर दॅट इट बिकम्स मॅक्झिमम अँड रिमेन्स द कॉन्स्टंट. दिस करंट, constant current which does not increases, that is called saturation current. काय म्हणतात त्याला, सॅच्युरेशन करंट म्हणजे मॅक्झिमम करंट झालं. ते पुढे तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स कितीही इन्क्रीज केला तरी करंट इन्क्रीज होत नाही. दॅट इज कॉल्ड सॅच्युरेशन करंट. याला बाय फिगरने कसं दाखवू शकतो आपण, असं राहील बघा. इकडं ॲक्सेलरेटिंग
पोटेन्शियल आहे आणि इकडं रिटार्डिंग पोटेन्शियल, निगेटिव्ह पोटेन्शियल म्हणतात. रिटार्डिंग पोटेन्शियल काय गेलं, जिथं इलेक्ट्रॉन स्लोअर होत जातं त्याला काय म्हणतो तुम्ही रिटार्डिंग पोटेन्शियल. आणि इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली तर असं होतं. रिटार्डिंग पोटेन्शियलपासून वाढत गेलो आपण, ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल वाढलं, शेवटी करंट काय होऊन जातं आहे कॉन्स्टंट. बघा ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल वाढतं आहे, काय वाढतं आहे फोटो इलेक्ट्रिक करंट वाढतं आहे, फोटो इलेक्ट्रिक करंट वाढतं आहे, शेवटी काय झालं ते कॉन्स्टंट झालं I0 दॅट इज सॅच्युरेशन करंट. I0 दॅट इज सॅच्युरेशन करंट. समजा इंटेन्सिटी वाढवली तुम्ही तर वापस करंट वाढून जाईल, सॅच्युरेशन करंट. ही लोअर इंटेन्सिटी होती, ही हायर इंटेन्सिटी. सुरुवातीला जसजसं आपण ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल वाढवतोय करंटसुद्धा फोटो इलेक्ट्रिक करंट वाढतंय, शेवटी काय होतं ते कॉन्स्टंट होतं. दॅट इज द सॅच्युरेशन करंट. अँड दिस इज अवर फोर्थ ऑब्झर्वेशन फ्रॉम द एक्सपेरिमेंट. पाचवं ऑब्झर्वेशन काय राहील, इफ ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल V and frequency remains constant. आपण ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल एमिटर आणि कलेक्टरमधलं आणि फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन कॉन्स्टंट ठेवलं, देन द photoelectric current is directly proportional to intensity of light or radiation. म्हणजे तसं if the accelerating potential between emitter and collector plate and frequency of incident radiation remains constant, and now if we increase the intensity of radiation then photoelectric current also increases. If the intensity of radiation becomes double then photoelectric current also becomes double. Sixth observation, if we apply the retarding potential between emitter and collector, म्हणजे polarity reverse केली आपण, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चेंज केला. If we apply the retarding potential between emitter and collector, then the photoelectrons stop to emit from the metal surface, and at specific stage the photoelectric current becomes zero. That retarding potential is called stopping potential. कारण त्याला स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे ज्या पोटेन्शियलला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टॉप होऊन जातो, फोटो इलेक्ट्रॉन एमिट्स होणं स्टॉप होतो, त्याला काय म्हणतात स्टॉपिंग पोटेन्शियल और रिटार्डिंग पोटेन्शियल. त्याला अजून दुसरं नाव आहे कट ऑफ पोटेन्शियल. कट ऑफ पोटेन्शियल V0. So if we apply the retarding potential then emission of photoelectrons retarded, and at specific value the photoelectrons stop to emit and photoelectric current also stop. At this retarding potential the photoelectrons or photoelectric current does not flow. This retarding potential is called stopping potential or cut off potential. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डेफिनेशन शिकलो होतो, त्याचा एक्सपेरिमेंट पाहिला होता आपण बरोबर. तो एक्सपेरिमेंट पुन्हा एकदा आहेच व्हिडिओ पडलेला आहे, तो पुन्हा एकदा रिपीट करा, पुन्हा एकदा त्याची फिगर बघा, डायग्रॅम सर्किट डायग्रॅम, म्हणजे तुम्ही काय एक्सपेरिमेंट पाहिलं होतं ते तुम्हाला रिमाइंड होईल. आणि त्या एक्सपेरिमेंटवरून आपण 6 ऑब्झर्वेशन्स पाहिले. बरं अजून 2-3 ऑब्झर्वेशन्स बाकी आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तुम्ही एवढं पुन्हा एकदा रिमाइंड करून घ्या, मागचा व्हिडिओ पुन्हा रिपीट करा, काही फरक पडत नाही. लिंक आहे तुमच्याकडे आणि मी डिलीट पण करत नाही आता बऱ्याच दिवस. तेवढं तुम्ही पुन्हा रीड करा, पुन्हा एकदा ऑब्झर्व करा.